प्रपंच सांभाळताना भगवंत विसरलात तर शेवटी काय उरते? परमार्थ करायचा म्हणजे संसार सोडावा लागतो अशी अनेकांची समजूत असते, पण संतांनी कधीच तसे सांगितले नाही. उलट त्यांनी शिकवले की प्रपंचातून पळून जाणे हा परमार्थ नाही. प्रपंच करताना भगवंताशी नाते जोडणे हाच खरा परमार्थ आहे. संसार हा अडथळा नाही, तर तोच साधनेची परीक्षा आहे. जो घरात राहूनही मनाने भगवंताचा होतो त्याच्यावर कृपा लवकर होते. काही जण म्हणतात, आता संसाराची धावपळ आहे, निवृत्त झाल्यावर भक्ती करू. पण मृत्यू कधी दार ठोठावेल याची खात्री कोण देणार? म्हणून संत सांगतात, साधनेसाठी योग्य वेळ उद्या नसते, ती आजच असते. अनेकांना वाटते संसार सोडला म्हणजे परमार्थ झाला, पण हे इतके सोपे असते का? जंगलात जाऊन राहिलो तरी झोपडीची काळजी, अन्नाची चिंता, शरीराची व्यवस्था हे सारे पुन्हा सुरूच होते. मग फरक काय पडला? बंधन घराचे नसते, ते मनाच्या आसक्तीचे असते. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, अनेक संत संसारातच होते. त्यांनी संसार टाकला नाही, संसारातील माझेपणा टाकला, म्हणून संसार त्यांना बांधू शकला नाही. आपण नोकरीत वरिष्ठांचे ऐकतो, व्यवसायात ग्राहकांचे ऐकतो, घरात कुटुंबासाठी झटतो, पण ज्याने हे जीवन दिले त्या भगवंतासाठी दिवसातून काही क्षणही देता येत नाहीत. हेच आश्चर्य आहे. भगवंताला शरण जाण्यासाठी मोठी तपश्चर्या लागत नाही, फक्त मनापासून एवढे म्हणावे लागते, हे देवा, मी तुझा आहे, माझ्या जीवनाचा भार आता तुझ्यावर सोपवतो. त्या क्षणापासून प्रपंच बदलत नाही, पण प्रपंचाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. सुख आले तरी अहंकार राहत नाही, दुःख आले तरी निराशा येत नाही, कारण प्रत्येक घटना ही भगवंताच्या इच्छेने घडते हा दृढ विश्वास निर्माण होतो. म्हणून संतांचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. प्रपंच सोडू नका, पण प्रपंचात भगवंताला सोडू नका. घर सांभाळा, कर्तव्य करा, पैसा कमवा, मुलांना वाढवा, पण या सर्वांमध्ये नामस्मरणाची अखंड ज्योत तेवत ठेवा. कारण शेवटी साथ देणार असेल तर ती संपत्ती नाही, प्रतिष्ठा नाही, तर भगवंताचे नाम आणि गुरूंची कृपा. प्रपंचाला आपल्या कर्तव्याची गरज असते, पण आपल्या आत्म्याला फक्त भगवंताची गरज असते.